नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सुरुवातीला इतिहास विषयाचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. मुझिरीस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर चेर येथे होते. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकले आहे. ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट. पंचतंत्र, त्याचे उत्तर क. विष्णू शर्मा. रत्नावली, त्याचं उत्तर अ. हर्षवर्धन. प्रश्न क्रमांक 2 अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. वाराणसी हे विद्यापीठ कोणत्या शिक्षणाचे केंद्र होते? उत्तर वेद आणि धर्मशास्त्राचे केंद्र होते. दक्षिण भारतात कोणत्या प्राचीन सत्ता होत्या? सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? सिंह, हत्ती, घोडा, बैल. जनपद म्हणजे काय? उत्तर प्राचीन भारतात साधारणपणे इसवी पूर्व 1000 ते इसवी पूर्व 600 या काळात जी छोटी स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली त्यांना जनपद असे म्हणतात. पुढील प्रश्न पहा. ब प्रश्न. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुणांसाठी. त्यामधील पहिला प्रश्न, सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? दुसरा प्रश्न, युझेरिस बंदरातून कोणत्या वस्तूची निर्यात होत असे? 3. आयुर्वेदात कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे? प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. कोणत्याही 4 गुण. 1. प्रयाग प्रशिस्त, मेहरोलो येथील लोहस्तंभ, सम्राट कनिष्क. नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 अ. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्याला अनेक आपत्तीची पूर्वसूचना मिळू शकते. भारतात प्रथम महानगरपालिका आग्रा शहरात स्थापन करण्यात आली. ब प्रश्न. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुणांसाठी. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो? नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका. 3. तहसीलदारांवर कोणती जबाबदारी असते? उत्तर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, महसूल गोळा करणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत कार्य करणे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. नगर परिषदेच्या उत्पन्नाचे विविध मार्ग कोणते ते लिहा. अतिशय 3ही प्रश्न सोपे आहेत. शहरामध्ये कचऱ्याची समस्या असते, प्रदूषणाची समस्या असते, वायू प्रदूषण असू शकतं, गटारीची समस्या असते, स्वच्छतेची समस्या असते, आरोग्याची समस्या असते. महानगरपालिकेच्या विविध समित्या, शिक्षण समिती, स्थायी समिती, आरोग्य समिती यासारख्या समित्या असतात. नगर परिषदेच्या उत्पन्नाचे विविध मार्ग म्हणजे कर कोणत्या मार्गाने गोळा करतात? पाणपट्टी असेल, स्वच्छता कर असेल, वीज कर असेल. यानंतर आपण भूगोल विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. त्यामधील अ. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 3 गुण. 1. ध्रुवीय प्रदेशात टुंड्रा प्रकारच्या वनस्पती आढळतात. कोणते उत्पादन रबर वनातून मिळते? अमूलची आजी पापड लोणचे विकते. हा द्वितीयक व्यवसाय आहे. ब. फरक स्पष्ट करा. कोणताही 1-2 गुण. खनिज तेल व सौर ऊर्जा. 2. अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 गुण. 1. ग्रहीय वारे म्हणजे काय? 2. खनिज तेल कोठे सापडते? 3. कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात? जे निसर्गावर अवलंबून असतात व्यवसाय त्यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय. 4. महासागराची नावे लिहा. अंटार्क्टिका महासागर, आर्क्टिक महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर. ब प्रश्न. खालील विधानांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुण. 1. जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? ऊर्जेची बचत होते, श्रमाची बचत होते. 2. अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये कोणती? 3. महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 8. आकृती काढा. कोणत्याही 4 गुणांसाठी. 1. सौर ऊर्जेवर चालणारा गिझर. 2. पवन ऊर्जा आणि 3. सौर कुकर.
अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्याचा सराव करा.